सांगोला तालुक्यातील हातीच्या पवार दाम्पत्याचा विमान अपघातामध्ये मृत्यू। गुजरातमध्ये स्थायिक असलेलं पवार दाम्पत्य गावच्या यात्रेसाठी दरवर्षी यायचं। रात्रीच त्यांनी फोनवरून औषधांची विचारपूस केली होती। त्यांचे बंधू भाऊसाहेब पवार यांची भावनिक प्रतिक्रिया। अहमदाबाद विमान अपघातात क्रू मेंबर आणि तटकरेंच्या नातेवाईक अपर्णा महाडिक यांचा मृत्यू। मंत्री अदिती तटकरे यांनी घेतली महाडिक यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट। काँग्रेस विमान दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांच्या पाठीशी, पुन्हा अशा दुर्घटना घडू नये यासाठी सरकारनं प्रयत्न करावा, नाना पटोले यांनी व्यक्त केल्या संवेदना। पुढील 24 तास रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता, तर रायगडला रेड अलर्ट जारी। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। पुढील 24 तासात रत्नागिरी, सिंधुदुर्गातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता, तर रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। जालना जिल्ह्यात देखील पावसाची हजेरी। बदनापूर, अंबडसह जाफराबाद, भोकरदन तालुक्यात देखील दमदार पाऊस। मुसळधार पावसाचा नरवण गावाला मोठा फटका। पावसामुळे गटाराची भिंत वाहून गेल्यानं नाले बंद। अनेकांच्या घरात चिखलयुक्त पाणी। रस्त्यालगत केबल टाकणाऱ्या कंपन्यांनी गटारे बुजवल्याचा ग्रामीण विभागाचा मोठा फटका बसल्याचा आरोप। पुण्याच्या दौंड तालुक्यात 55 वर्षीय शेतकऱ्याचा वीज कोसळल्यानं मृत्यू। शेतातील काम आटपून घरी जाताना घटना घडली। बोरीबोर्दी येथील मगरमळा परिसरात ही घटना घडली। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका जिंकण्याचा महायुतीचा निर्धार। महायुती म्हणून नाशिक महापालिका निवडणूक लढवायचे। एकनाथ शिंदेंच्या निरोपाची उदय सामंतांकडून घोषणा। नाशिक निवडणुकीबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार दादा भुसेंना। बच्चू कडू आज दुपारी 2 वाजता उपोषणाबाबत निर्णय घेणार। शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माहिती देण्यात आली। अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे बच्चू कडूंच्या भेटीला। मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन मागण्यांसंदर्भात निर्णय घेऊ, बावनकुळेंचं आश्वासन। बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला मनोज जरांगेंचा पाठिंबा। 15 जूनला राज्यभरात चक्काजाम आंदोलन करणार। यात राज्यभरातील शेतकऱ्यांनी चक्काजाममध्ये सहभागी व्हावं, जरांगेंचं आवाहन। नांदेडमध्ये बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ रास्ता रोको। बच्चू कडूंच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा आंदोलकांचा इशारा। शेतकऱ्यांना भाकरी आणि कांद्यावर रेखाटलं बच्चू कडूंचं चित्र काढलेली भाकरी आणि कांदा बच्चू कडूंना भेट दिला। व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी गोंदियाच्या ठाणा इथं प्रहार कार्यकर्त्यांचा टायर जाळून सरकारचा निषेध। बच्चू कडू यांच्या मागण्या सरकारनं तात्काळ मान्य कराव्यात, कार्यकर्त्यांच्या भावना। वाशिममध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन। बच्चू कडूंच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकसंघर्ष मोर्चाचा बिहार मोर्चा। हजारो आदिवासी मोर्चात सहभागी। जमिनीवरील हक्क, घरकुल, मोफत रेशन, जातीच्या दाखल्यांचं सुलभीकरण, आरक्षण, रोजगार आणि शिक्षण यांसारख्या न्याय मागण्यांसाठी काढण्यात आला मोर्चा। विजयपूर संकेश्वर राष्ट्रीय महामार्ग भीषण अपघात। एक लॉरी, पिकअप ट्रक, इनोव्हा आणि स्कॉर्पिओमध्ये अपघात। कोल्हापूर जिल्ह्यातील 3घांचा मृत्यू। जालन्यातील शिरसवाडीमध्ये वाढदिवसाचा केक तलवारीनं कापून फेसबुकवर व्हिडिओ टाकला। दहशत पसरवणाऱ्या बर्थडे बॉयला अटक। बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। धाराशिवमध्ये वडार समाजाचा आक्रोश मोर्चा। उपचारात हलगर्जीपणा करणारे दोषी डॉक्टर आणि पोलीस अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी। बहिणीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून तरुणाला
मारहाण झाली होती. रुग्णालयात तरुणाचा मृत्यू. कोल्हापूरच्या सम्राटनगरमध्ये चाकूचा धाक दाखवत चोरी. दोन्ही आरोपींसह 50,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. वर्ध्यात लुटमार आणि घरफोडी करून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. रस्त्यावर अडवून लुटमार करणारे 4 जेरबंद. आरोपींकडून 5 गुन्हे उघडकीस आणत मुद्देमाल जप्त. महाबळेश्वरमधील गहू गेरवा संशोधन केंद्राच्या अतिथीगृहाचं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते भूमिपूजन. यावेळी शेतकऱ्यांना अधिक सुविधा देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याची कोकाटेंची माहिती. सोलापूरच्या अक्कलकोटमधील कुरनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. पाटबंधारे विभागाची माहिती. वेगवान घडामोडींचा आढावा पूर्ण झाला. यानंतर पाहूयात बातम्या सविस्तरपणे. कुठेही विमान अपघात घडला त्याचा सविस्तर तपास केला जातो. अपघाताची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला जातो. त्या कामात सर्वात आधी कानावर येणारा शब्द असतो ब्लॅक बॉक्स. नावात ब्लॅक असलं तरी नारंगी रंगाच्या या बॉक्सचा शोध आधी घेतला जातो. कारण या ब्लॅक बॉक्समध्ये विमानाच्या छोट्या छोट्या घडामोडींची नोंद होत असते. अहमदाबाद विमानातील ब्लॅक बॉक्स सकाळी सापडला.